नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाईचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे नाईकबाई हातामध्ये तो प्रोजेक्ट घेऊन रिक्षा रिक्षा असं हाका मारत रस्त्यावरनं चाललेत. तर इथे ना नानी बसले आणि म्हणते, वा 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 वा, कुणाकडे तरी आंब्याचं सांदण करतायत. मी काय म्हणते, रजनी, आज गुरुवार आहे ना, माझा उपास आहे, तर तू जर का आंब्याचं सांदण कर ना माझा उपास सोडायला. तर लगेच, हो हो वहिनी, मला पण ना खूप आवडतो हो आंब्याचं सांदण. तर तुमच्या स्वयंपाकघरात काय उपास सोडायला काय बनवलंय असे रजनी विचारते. तर हा लगेच म्हणतो, हेमंत, आमच्याकडे काय होणार आहे, तर केळ्याचं शिकरण होणार आहे. तर प्रेक्षकांनो नानी आणि रजनीला तोंड वाकडं करतात. हेमंत पुढे म्हणतो, प्रश्न विचारायची सोय नाही, कारण उत्तर तयार असतं ना पुढे. तर आता प्रेक्षकांनो हेमंत कसा म्हणतो, हेमंत, अहो महिना अखेर आहे, साखर संपत आलीये, रवाही संपत आलाय. डोंबललं सगळं. तर लगेच, अरे पण तिला काही गोड करता येत नाही, तर बाजारातनं आंबे आणायला सांगायचे ना. तर लगेच हेमंत पण म्हणतो, महिना अखेर आहे, आंबे? अगं आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे हां. तर लगेच रजनी म्हणते, बंड्या भाऊजी, अहो ती शारदा आहे ना, तुमच्या नकळत ना कुठेतरी पैसे साठवत असेल बघा तुम्ही. तर नानी पण म्हणते, बंड्या, अरे माझं ऐक, तुझ्या साध्या स्वभावाचा ना ती फायदा उठवतीये. तिच्या जागी मी असते ना, तर ताटात पडलेलं मुकाट्याने कधी खाल्लंच नसतं. माझ्या आवडीचे पदार्थ करायला लावले असते मी. तर रजनी म्हणते, नानी, अहो तुमच्यासाठी मी सांधण केलं असतं हो, पण ना घरात ना साखर, रवा, ना तूप, अगदी आंबे सुद्धा नाहीत. कसं करणार? तर लगेच ना नानी मनातल्या मनात म्हणतात, ही कसली करतीये? गावात कुठल्याच वाण्याकडे आंबे, साखर, रवा मिळाले नसतील, असं म्हणून तोंड वाकडं करतात. तर रजनी विचारते, काय म्हणालात का मला? तर नानी म्हणते, नाही गं, काही नाही. पण रजनी, अगं कधी-कधी सासूसाठी बाजारात जावं, का 4 पदार्थ घेऊन यावेत, बरं वाटेल मला. तरी रजनी म्हणते, छे बाई, नाही, 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 नाही. आजकाल ना हो मला ओझं अजिबात उचलत नाही, असं रजनी सांगते बरं का नानीला लगेच आणि म्हणते, माझा ना हात दुखायला लागतो, हा असा हात दुखतो. तर नानी म्हणतात, बरं बाई, बरं, नको जाऊस हां तू. तर प्रेक्षकांनो आता बघा हा हेमंत काय करतो, ह्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, मी काय म्हणतो नानी, शारदाला सांगायचं ना, आता शारदा गेलीये ना शाळेत, तर मग तिलाच सांगायचं सामान आणायला. एक दिवस हिची वाकडी वाट करून गेली असती शाळेत. तर रजनी लगेच म्हणते, बरं सुचवलंत तुम्ही बंड्या भाऊजी. मी ना आत्ता तिला फोन लावते आणि सामानाची यादी देते. तर लावा फोन, असं म्हणत आता फोन लावायला सांगतो बरं का हेमंत. तर प्रेक्षकांनो आता रजनीनं फोन लावलेला आहे, पण तिकडे नाईकबाई ना आपला तो प्रोजेक्ट घेऊन चालत निघाल्यात. एका हातात पर्स आहे आणि एका हातात तो प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तो फोन काही उचलायला येत नाही. तर आता रिक्षा असं म्हणतात, तर सुदैवाने रिक्षावाला थांबतो त्यांना बघून तिथे, हो बसा असं सांगतो. तर प्रेक्षकांनो आता बघा, रजनी तर फोन लावते आणि इकडे फोन उचलत नाहीये ही. आता रजनी म्हणजे बघते अशी आणि हेमंतकडे. तर लगेच हेमंत विचारतो, काय झालं वहिनी? तर रजनी सांगते, नाही उचलत. तर हेमंत सांगतो, तुम्ही परत लावा फोन. तर नानी सुद्धा, हां, लाव असं म्हणते. तर आता प्रेक्षकांनो बघा, इथे रिक्षेत बसल्यामुळे फोन उचलला जातोय, कारण प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित ठेवलाय. तर इथे, हां वहिनी, बोला ना. तर रजनी तिकडनं म्हणते, शारदा, अगं तिकडनं शाळेत जात असताना जाता-जाता वाण्याकडे सामानाची यादी देशील का? तर इथे शारदा म्हणते, नाही, नाही, मला आता नाही जमणार. मला ना शाळेत जायला खूप उशीर झालाय वहिनी. तर अगं, यादी द्यायला असा कितीसा वेळ लागतो? असं ही रजनी विचारते. तर इकडे शारदा म्हणते, हो बरोबर आहे हो, पण मी ना रिक्षेतच बसली आणि मी शाळेच्याच वाटेवर आहे. मला आता खरंच नाही जमणार. सॉरी हां वहिनी, असं म्हणते आणि शारदा फोन ठेवून देते. तर प्रेक्षकांनो रजनी इकडे ना फोन काढते कानाचा, तोपर्यंत हेमंत येतो आणि म्हणतो, नाही म्हणाली ना? तर आता प्रेक्षकांनो बघा हां, रिक्षेने जात होती, तर जरा वाकडी वाट करून यादी दिली असती, तर काय बिघडलं असतं? असे रजनी विचारते. तर हेमंत म्हणतो, नानी, हल्ली ना ही खूप उद्धट झालीये. तर नानी लगेच म्हणते, पहिल्यापासून तशीच आहे ती. तोंडावर गोड-गोड बोलायचं आणि आपल्याला हवं तसंच वागायचं. तर हेमंत म्हणतो, वहिनी, तुम्ही तिचं का ऐकून घेतलत? असं विचारतो तो आणि डायरेक्ट तिला ऑर्डर द्यायची, जा आणि सामान घेऊन ये म्हणून. तर रजनी म्हणते, नाही गं बाई, नानींना कधी नव्हे ते सांदण खावंसं वाटलं म्हणून मी फोन केला हो. तर लगेच नानी म्हणते, बंड्या. तर तोपर्यंत बंड्या ना डोक्याला हात लावतो, अरे ऐ ऐ गो, असं म्हणतो.
तर नानी म्हणते, "अरे, अरे काय झालं तुला?" तर चक्कर आल्यासारखं वाटलं असं हेमंत म्हणतो आणि त्याच्यामुळे नानी सांगते, की "जा, जा तू खोलीत जाऊन आराम कर." म्हणजे बघा प्रेक्षकांनो हेमंतने सुद्धा कडता पाय घेतलाय. तर प्रेक्षकांनो आता रिक्षा शाळेजवळ आलेली आहे आणि आता मॅडम पैशाची पेटी उघडतात. पैसे ठेवायला चष्म्याच्या पेटीत त्यांनी ठेवलेले असतात. ₹500 असं त्या म्हणतात. पण प्रेक्षकांना आता फ्लॅशबॅक दाखवलाय. हा हेमंत ना सगळीकडे पैसे शोधत आहे. कुठे-कुठे ठेवलेत टेबलावर, पर्समध्ये, दुसऱ्या छोट्या पर्समध्ये, त्या गुल्लकमध्ये असे सगळे पैसे शोधतोय आणि मग ना एकदम त्याच्या लक्षात येतं, की चष्म्याची पेटी तिथे दिसतीये. तर त्या चष्म्याची पेटी उघडतो तर त्या चष्म्याच्या पेटीत नाही ते ₹500 ठेवलेले आहेत आणि हेमंत म्हणतो स्वतः चोर म्हणजे एकतर तो चोरतोय पैसे कुणाचे नाईकबाईंचे, पण चोर म्हणतो नाईकबाईंना आणि म्हणतो, "माझ्यापासून पैसे लपवतेस काय? तू शेर ना, तर मी पण सव्वा शेर आहे," असं म्हणतो आता आणि म्हणतो, "आता तू मला जाब पण विचारू शकत नाहीस, कारण जर का तुझ्याकडे पैसे नाहीयेत, तर ते मी चोरण्याचा प्रश्न येतच नाही. उद्याच्या आकड्याची सोय झाली. थँक यू मास्टरीनबाई," असा हा हेमंत म्हणतो आणि असं वगैरे करतो आणि दारूची बाटली पण गटागटा तोंडाला लावतो बरं का प्रेक्षकांनो. आता या हेमंतचं गुण कळलं का आपल्याला काय-काय येते म्हणजे एक तर नाईकबाईंचे पैसे सुद्धा ह्याने चोरलेत आणि दारूची बाटली सुद्धा तोंडाला लावली आणि आकडा सुद्धा लावतोय उद्या. तर आता प्रेक्षकांनो इथे नाईकबाईंना पैसे शोधतायत आणि म्हणतात, "कुठे ठेवली मी नोट? शेवटची नोट होती." तर लगेच तो रिक्षावाला विचारतो, "काय झालं बाई?" तर नाईकबाईंना एकदम अशा कावऱ्या-बावऱ्या होतात आता आणि म्हणतात, "अहो दादा त्याचं काय झालं, मी ना माझी पैशांची पर्स ना बहुतेक घरी विसरली म्हणजे काय झालं होतं सॉरी म्हणजे त्यांना तो रिक्षावाला म्हणतो, "नाही दिले तरी चालतील." तर नाईकबाई म्हणतात, "अहो नाही, नाही असं कसं? आता तो प्रोजेक्ट घेत म्हणतात असं कसं? तुमच्या मेहनतीचा पैसा आहे तो. तुम्ही तुम्ही थांबा ना 2 मिनिटं मी कुणाकडनं तर शाळेतून घेऊन येते." तर रिक्षावाला म्हणतात, "मी काय म्हणतो उद्या दिले तर चालेल मॅडम." तर नाईकबाई म्हणतात, "असं कसं? मी तुम्हाला ओळखत नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय. हेच खूप झालं माझ्यासाठी. मी पटकन आणते." तर इकडे ना रिक्षावाला म्हणतो, "मी काय म्हणतो, तुम्ही मला कधी ओळखत नसाल, पण अख्खा गाव ना तुम्हाला ओळखतोय आणि तुम्ही आपल्या गावच्या आदर्श शिक्षिका आहात. माझी दोन्ही मुलं तुमच्याच हाताखाली शिकली आहेत बरं का." तर नाईकबाई म्हणतात, "हो का? पण ते वेगळं आणि हे वेगळं. मी पैसे पटकन घेऊन येते आतून आणि मी देते तुम्हाला. तर ऐका ना बाई, असे हे पैसे मी तुमच्याकडनं घेणारच नव्हतो." तर नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही, असं नाहीच करायचं अहो." तर रिक्षावाला म्हणतो, "अहो नाही बाई, तुमच्यामुळे माझी मुलं अभ्यासात एवढी हुशार झाली आहेत ना, की पहिला नंबर येतो त्यांच्या शाळेमध्ये. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर, म्हणून तुमच्यासाठी काहीतरी करायचं होतं. या निमित्ताने." तर नाईकबाई म्हणतात, "अहो नाही हो, मुलं शिकली, मोठी झाली, भरून पावलो आम्ही. अजून काहीच नको आम्हाला. तुम्ही थांबा, मी पटकन पैसे घेऊन येते." तर ते नाईकबाईंना रिक्षावाला परत म्हणतो, "तुम्ही मला उद्या द्या पैसे, मी उद्या येतो." तर लगेच नाईकबाई म्हणतात, "बरं ठीक आहे, खरंच याल का उद्या तुम्ही?" तर "हो, हो, मी उद्या नक्की येतो." तर नाईकबाई म्हणतात, "नक्की या आणि पैसे घेऊन जा हां प्लीज तुम्ही." असं म्हटलंय. तर हा रिक्षावाला तरी चांगला आहे बरं का. तर आता प्रेक्षकांनो आता स्टाफ रूममध्ये बघूया काय-काय घडतंय ते. तर इथे ना पाणी संकलन असा तो प्रोजेक्ट जो काही आहे तो केलेला आहे. तर हे दोघं ना तावडे सर आणि त्या मॅडम येतायत आणि म्हणतायत, "हे काय नवीन?" तर ती बाई म्हणते, "रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे वाटतं. हे बघा हो, पाणी संकलन यंत्रणा." अहो, पण हा विषय तर वरच्या वर्गाला आहे ना. तर आता अहो माहिती आहे हो, पण आता आपण कसे वेगळे आहोत आणि आपल्याला काय-काय येतंय हे दाखवण्यासाठी मुलांना अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय शिकवायचा आणि पोर्शन कंप्लीट करण्यासाठी मग तास कमी पडतात. मग अधिक तास घ्यायचे. असं यांची टोमणेबाजी सुरू आहे दोघांची मिळून आणि म्हणतात आणि जगताप सरांना वाटतं, की नाईकबाई मुलांना शिकवण्यासाठी किती मेहनत घेतात. तर नाही तसं नाही असं नाईकबाई म्हणायला सुरू करतात बोलायला आणि म्हणतात, "आज मी ऋतुचक्र शिकवणार आहे आणि म्हणूनच ना हे प्रोजेक्ट केलंय मी," असं सांगतात बरं का नाईकबाई आणि म्हणतात, "रेन वॉटर हार्वेस्टिंग हा संलग्न विषय आहे ना त्याला, त्यामुळे ह्या प्रोजेक्टद्वारे त्यांना नीट समजावून सांगता येतील आणि आता ती काळाची गरज सुद्धा आहे," असं नाईकबाई म्हणतात. म्हणतात, "तुम्हाला माहिती आहे ना, हवामान किती बदलतंय. दर 5-6 वर्षांनी आपल्याला नवीन संकटाला सामोरं जावं लागतंय, तर याची जाणीव ना मुलांना करून द्यावी लागेल. त्यांना कळलं तरच ते निसर्ग वाचवतील आणि मग पुढे जाऊन पृथ्वीला वाचवतील." तर तावडे सरांना त्या मॅडम म्हणतात, "अहो नाईकबाई ऐका माझं. त्यांचा जीव केवढा, त्या पृथ्वीचं टेन्शन घेणं झेपणार आहे का हो त्यांना?" असं म्हणत त्या मॅडम बोलायला चालू करतात म्हणतात आणि आहे तेच विषय आत्मसात करायला त्यांना जड जातंय. रेन वॉटर हार्वेस्टिंग अहो डोक्यावरनं जाईल हो त्यांच्या. तर नाईकबाई म्हणतात, "नाही जाणार डोक्यावरून. म्हणूनच हे प्रोजेक्ट केलंय ना मी," असं सांगतात आणि चांगलं समजावून सांगता येईल त्यांना या प्रोजेक्टच्या द्वारे, असं नाईकबाई म्हणतात आणि पुढे म्हणतात आणि पुढे ना पाणी वाचवायलाच हवं.
पाणी जिरवा, पाणी वाचवा, पाणी साठवा हे शिकवायला हवं मुलांना. जर पाणी वाचवलंच नाही, तर पृथ्वीवरचा पाण्याचा स्रोत कमी होऊन जाईल आणि हीच पिढी पुढे जाऊन आपल्यालाच दोष देईल. तर तावडे सर लगेच म्हणतात, "टोटल वेस्ट ऑफ टाईम आहे हा," असं म्हणत बोलायला सुरू करतात. आणि मला नाही वाटत सर असं नाईकबाई सांगतात. तोपर्यंत शिपाई येतो आणि म्हणतो, "नाईकबाई, तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी अर्जंटमध्ये केबिनमध्ये बोलवलंय." तर "हो, आले," असं म्हणत नाईकबाई निघून जातात बरं का तिथनं. तर प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा. बाई जगताप सरांना भेटायला गेल्यानंतर इथे ना तावडे सर त्या प्रोजेक्टकडे बघतात आणि मान अशी वेगळी करतात. तर या बाईंचं लक्ष ना त्या पाणी संकलन नियंत्रण अशा त्या प्रोजेक्टकडे जातं आणि ह्यांच्या मनात काहीतरी खुनशी विचार येतो बरं का. त्या अशा येऊन ना त्या प्रोजेक्ट जवळ उभ्या राहतात. तावडे सर बघतायत, की आता काय घडणार आहे ते. आता त्या मॅडमना असा प्रोजेक्टना ढकलून खाली टाकतात आणि तो पडणार, फुटणार एवढ्यात प्रेक्षकांनो तो प्रोजेक्ट बघा या दुसऱ्या खतिजा मॅडम येऊन धरतात आणि तो असा उचलून वर ठेवतात. तावडे सर बघा कसे बघतायत ते आणि मग लगेच ना खदिजाला बघून ना त्या मॅडम दुसऱ्या म्हणतात, "ते अय्या ते पडलं का? म्हणजे ते पेपर सरळ करत होते ना, तर माझाच धक्का लागला बहुतेक." तर खदिजा कशी रागाने बघते बघा. त्या म्हणतात, "सॉरी हां, बरं झालं तुम्ही वाचवलंत." तर प्रेक्षकांनो तर लगेच तावडे सर म्हणतात, "हो ना, म्हणजे आपल्या लाडक्या नाईकबाईंची मेहनत वाया गेली असती ना हो," असं म्हणत. तर बरं झालं थँक यू मॅडम पकडलात तुम्ही असं त्या खदिजाला म्हणतात. तर प्रेक्षकातून आता नाईकबाई येतायत बरं का तिकडनं धावत-धावत आणि पहिला ती पाणी पितायत. खदिजा येऊन म्हणते, "शरू कहाँ गई थी?" नाईकबाई तर घटा-घटा पाणी पितात आणि म्हणतात, "जगताप सरांनी बोलावलं होतं ना." "तर क्यों?" तर तोपर्यंत त्या मॅडम म्हणतात, "मेमो द्यायला. एवढं घटा-घटा पाणी पितीयेस म्हणजे मेमोच दिला असणार सरांनी." तर आता खदिजा म्हणते, "रायगड जिल्ह्यातून आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळणार आहे शारदाला. तिला कशाला देतील मेमो?" तर "हं? या आदर्श शिक्षिका? ज्या शाळेत रोज लेट येतात त्या? नाही, नाही म्हणूनच मी विचारलं हो." तर तावडे सर पण हसतात. तर प्रेक्षकांनो इकडे नाईकबाई म्हणतात, "गॅदरिंग जवळ आलंय ना, त्याच्या सूचना द्यायला बोलावलं होतं." तर बघितलत तावडे सर, आमच्या लाडक्या नाईकबाईंना ना सगळं माफ असतं. सगळी महत्त्वाची कामं सर यांनाच देतात. तर खदिजा म्हणते, "अच्छा, हो का? नाही म्हणजे मग तुम्ही पण काम करा ना नाईकबाईंसारखं." असं म्हणते बरं का. आणि म्हणते, "जगताप सर मग तुम्हाला सुद्धा काम देतील नाही का? त्यापेक्षा ना एक काम करते मी, तर जगताप सरांना जाऊन हे सांगते, की या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची जबाबदारी तावडे सर आणि शिगवणबाई घेतील." "कसं?" असं म्हणत विचारतात. तर शिगवणबाई लगेच ना तातापापा करतात आणि म्हणतात, "ते काही गरज नाहीये." तर खदिजा म्हणते, "अहो गरज कशी नाही? गरज आहे. तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला काम करायचंय, तर जबाबदाऱ्या आहेत तर घे." तोपर्यंत ह्यांची तू-तू, सुरू आहे. तोपर्यंत बेल वाजते बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे नाईकबाई म्हणतात, "जाऊ दे, वर्गावर जायला उशीर होतोय." आणि तिकडे बघतात तर टेबलवर त्यांचा प्रोजेक्ट नाहीये. तर "माझं प्रोजेक्ट कुठे आहे?" असं म्हणत ना नाईकबाई इकडे-तिकडे शोधायला लागतात बरं का. तर खदिजा म्हणते, "एक मिनिट, 1 मिनिट थांब, 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 शांत हो शरू, शरू, शरू थांब." असं म्हणत ना खदिजा तिकडे कपाट उघडते आणि कपाटातला प्रोजेक्ट ना व्यवस्थित असा ना ठेवलेला जो काही आहे तो इथे नाईकबाईंच्या समोर देते. तर कसा प्रोजेक्ट उघडला बघा असा दरवाजा उघडल्यावर प्रोजेक्ट कसा छान असा दिसतोय आणि या शिगवणबाईंचं तोंड बघा वाकडं झालंय. नाईकबाई म्हणतात, "आत कशाला ठेवलंस? बाहेरच ठेवायचं ना." तर इथे 2 मिनिटांनी काय फरक पडतो शरू? तर नाईकबाई म्हणतात, "अगं उशीर होतो. आधीच मला मुलांना शिकवायला तास पुरत नाही आणि त्याच्यात ते आणखीन उशीर झाला ना तर नुकसान होतं ना मुलांचं." तर खदिजा म्हणते, "सेफ ठेवलं मी." आणि टोमणा मारते बरं का शिगवणबाईकडे आणि तावडे सरांकडे बघत आणि म्हणते, "तू ते तुटू नये म्हणून मी सेफ ठेवलं होतं. जा तू घेऊन जा." तर आता शिगवणबाई टोमणा मारतात परत आणि म्हणतात, "काही-काही लोकांचं नशीब ना फारच चांगलं असतं." तरी ते तावडे सर तोंड वाकडं करतात. तर शिगवणबाई म्हणतात, "काही चुकलं किंवा काही नियम मोडले तर ना त्यांना शिक्षा होत नसते." असं म्हणतात बरं का मुद्दामून. तर तावडे सर सुद्धा असं लगेच हो, हो करतात. तर नाईकबाई त्यांना कोणाला प्रत्युत्तर द्यायच्या आत म्हणतात, "मी क्लासवर जाते वर्गावर शिकवायला." तर आता प्रेक्षकांनो वर्गामध्ये काय होणार आहे बघूया आपण. तर नाईकबाईंना आता वर्गावर शिकवायला चालू करतात आणि म्हणतात, "आता आपल्याकडे ही 1 बाटली पाणी आहे. मला सांगा ही बाटली आपल्याला सगळ्यांना 1 वर्षभर पुरेल का?" तर मुलं म्हणतात, "नाही." नाईकबाई परत विचारतात, "नाही पुरणार ना? मग आपण आता ऋतुचक्र शिकलोय. मग मला सांगा बघू, की आपल्याला पाणी कुठून मिळतं?" तर "पावसातून मिळतं." नाईकबाई म्हणतात, "पावसातून मिळतं बरोबर आणि पावसाचं पाणी कुठे जिरतं?" तर मुलं उत्तर देतात, "जमिनीमध्ये." तर जमिनीमध्ये पाण्याचा साठा वाढतो बरोबर? नाईकबाई पुढे सांगतात, तर मुलं हो म्हणतात. तर आता नाईकबाई म्हणतात, "पण हल्ली काय झालंय, आपल्या बाजूला आपल्याला हल्ली सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसतात. पण ते गरजेचे सुद्धा आहेत. पण त्यामुळे ना पाणी झिरपण्यासाठी जमीन कमी उरलेली आहे." मुलं अगदी लक्ष देऊन नाईकबाईंचं म्हणणं ऐकतायत.
नाईकबाई पुढे सांगतात, "त्यामुळे जमिनीचा पाण्यातला साठा कमी होत चाललाय, हो की नाही?" तर मुलं "हो" असं म्हणतात. तर नाईकबाई पुढे म्हणतात, "मग त्यासाठी ना एक उपाययोजना हल्ली केली जाते." तर आता कसं शिकवतात बघा आणि म्हणतात, "आता आपण बघूया की काय केली जाते ते." तर तो प्रोजेक्ट जो काही केलेला आहे ना नाईकबाईंनी, तो असा त्या मुलांसमोर आणतात आणि म्हणतात, "आपण आता बघणार आहोत पाणी संकलन यंत्रणा." म्हणजेच काय तर रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता बघा पुढे कसं शिकवतात आणि म्हणतात, "आता बघूया ही यंत्रणा कशी राबवली जाते. सगळ्यांनी जवळ या." तर मुलं सुद्धा सगळी जवळ येतात बरं का नाईकबाईंच्या इथे आणि नाईकबाईंना सगळ्यांना आता व्यवस्थित सगळं समजावून सांगतात आणि म्हणतात, "हे काय आहे? पाणी संकलन यंत्रणा म्हणजे आपण पाणी साठवून ठेवायचं आहे. बरोबर? त्यासाठी आपण काय करायचं तर पावसाचं पाणी आपल्याला साठवायचंय. मग त्या अशा छतावर आपण साठवणार. म्हणजे ते आपल्याला जास्त प्रमाणात वापरता येईल. बरोबर? मग आपण त्यासाठी काय उपाय करायचा? तर असं घर असतं की नाही आपलं, तर त्याच्या छताला ना असे बांध घालायचे दोन्ही बाजूने आणि मग म्हणजे काय होईल, पावसाचं पाणी जे पडेल ते इथे साठलं जाईल. इथे साठलं जातं आणि मग त्याच्यानंतर इथून ते आपल्याला टाकीत न्यायचं आहे आणि आता ते पाणी कसं टाकीत न्यायचं हे शिकवलंय आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट जो काही आहे, तो छान असा व्यवस्थित असा एक्सप्लेन केलाय आणि म्हणतायत आणखीन पाण्याचा साठा आपण वाचवण्यासाठी काय करू शकतो? कुणाला माहितीये? तर तिकडनं एक मुलगा उत्तर देतो, "बाई, पाणी वाया घालवायचं नाही." तर प्रेक्षकांनो इथे घरामध्ये काय चाललंय बघा, मॅडम इकडे पाणी वाया घालवायचं नाही असं म्हणून शिकवतायत बाई, तर हेमंत काय करतो आपलं तोंड वगैरे धुत असतो आणि तोपर्यंत त्याचा फोन वाजतो. त्यामुळे तो चालू नळ तसाच ठेवून फोनवर बोलायला जातो. नळ तिकडे चालूच राहिलाय. तर तिकडे शाळेमध्ये दुसरा मुलगा म्हणतो, "जर कुणाकडून नळ सुरू राहिला असेल, तर तो आपण बंद करायचा." तर नाईकबाई म्हणतात, "एकदम बरोबर. चल आता माझ्या पाठी-पाठी म्हणा बघू." "आम्ही पाणी वाया जाऊ देणार नाही." तर मुलं सुद्धा तसंच म्हणतात, "आम्ही पाणी वाया घालू देणार नाही." तर आता मना आली आहे बघा हां कॉलेजमधून आणि तिला दिसतंय की नळ चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इकडे मनाचं चित्त चलबिचल होतंय. त्यामुळे ती आधी काय करते, धावत-धावत जाते, नळ बंद करते. इकडे बाई सांगत असतात, "पाण्याचा आणि विजेचा जपून वापर करू." तर मुलं सुद्धा म्हणतात, "पाणी आणि विजेचा वापर जपून करू." तर मना इकडनं जात असते खोलीच्या जवळनं, तर इथे खोलीमध्ये फॅन चालू दिसतो, लाईट चालू दिसतो. म्हणून मना काय करते, आतमध्ये येऊन बघते, की आधी कोण आहे का? कोण नाहीये हे बघते आणि मग तिकडनं ना फॅन आणि इथे जे काही फॅन आणि लाईट चालू आहे ते बंद करते. तर तिला हे करत असताना समीर तिथनं बघत असतो. इथे मॅडम पुढे म्हणतात, "कुणी जर चुकून नळ उघडा ठेवला, तर तो बंद करू." तर मुलं सुद्धा तसंच त्यांच्या पाठीमागून म्हणतात आणि पुढे नंतर मॅडम म्हणतात, "एकदम बरोबर. अशा रीतीने आपण खूप पाणी साठवू शकतो. कळलं काय सगळ्यांना?" आणि मग मुलं टाळ्या वगैरे वाजवतात बरं का इथे छान-छान. आता प्रेक्षकांनो बघा, हेमंत येतोय तिकडनं रूममध्ये आणि त्यांना ना वगैरे गाणं-बिणं म्हणतोय. फोन आपला आधी नाही सेंट वगैरे लावतो, अत्तर लावतो आणि आता प्रेक्षकांनो "हां, हां, हां" असं म्हणतो बरं का अत्तराचा सुगंध घेतल्यानंतर आणि आता कपडे घालायला जातो, तर ते कपडे ना ओले आहेत, वाळलेले नाहीयेत फार असे आणि मग त्याचं लक्ष जातं फॅनकडे आणि मग त्याच्या लक्षात येतं, की फॅन कुणीतरी बंद केलाय. तर आता समीरला हाका मारतात. ते म्हणतात, "ए समीर, इकडे ये जरा, इकडे ये रे." तर समीर ना उठून येतो बरं का तिथनं आणि मग आता इकडे समीर आला. "काय झालं बाबा?" असं विचारतोय तो. तर प्रेक्षकांनो इकडे या खोलीतला पंखा आणि कुणी दिवे कुणी बंद केले? तर समीर सांगतो 2x2. तर इथे हेमंत विचारतो, "कोण?" तर मृण्मयी असं म्हणून सांगतो 2x2 म्हणजे. तर मृण्मयी अशी जोरात हाक मारतात बरं का बाबा इथून आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे ना मृण्मयी भाजी कापत असते, तर तिची इथे कात्री खाली पडते दोरा कापत असते आणि ती ना कात्री इथे ना मृण्मयीला लागते आणि मृण्मयीला लहानपणाची गोष्ट आठवली की मृण्मयी अशी ना बेडखाली लपून बसली तर इथे ना, "मृण्मयी कुठे गेलीस?" आईची चोंबडी असं म्हणत बाबा ओरडून येत असतात आणि मग त्यांचं लक्ष दिसतं की मृण्मयी इथे लपून बसले. तर हेमंत खाली वाकून म्हणतो, "इथे लपून बसलीयेस तू? मी 3 म्हणायच्या आत बाहेर ये. 1, 2, 3 असं म्हणत सांगतो आणि मग "ए काय गं ए?" तर मृण्मयीचं चाललंय, "सॉरी बाबा, सॉरी बाबा." तर हेमंत तिला ओरडत असतो आणि म्हणतो, "फार सुरू-सुरू बोलतीयेस तू. तर आणि मला उलट उत्तरं देतेस तू. तर आज ना मी ना आज ना तुझी ही जीभ आहे ना, ती जीभ ना कापूनच टाकतो." तर सापडली, कात्री सापडली. आज ना तुझी जीभच कापतो.
नाही नको, नको तुझ्या आईला ना ना अशी कात्रीने भोसकतो. असं सगळं ते लहानपणीचा प्रसंग आठवतोय मृण्मयीला. तर मृण्मयीला जोरात इकडनं हेमंत ओरडत असतो, "ए मृण्मयी इकडे ये." आता मृण्मयी आलीये बरं का आणि आता मृण्मयीला बोलावतात हेमंत, "इकडे, इकडे" असं म्हणतात. आता प्रेक्षकांनो "इकडे ये, अशी समोर ये" असं सांगतात बरं का. हे समीर सुद्धा तिथंच उभा आहे. मृण्मयीला खूप जोरात ओरडताय हेमंत आणि म्हणतोय, "समोर ये. तू या खोलीतला दिवा आणि पंखा का बंद केलास?" असं विचारतो हा हेमंत आणि म्हणतो, "काय विचारतोय मी?" तर प्रेक्षकांना समीरना तिकडे तोंड वाकडं करून बाहेर निघून जातो परत. हेमंत विचारत असतो, "काय विचारतोय मी? तू या खोलीतला पंखा आणि दिवा का बंद केलास?" तर मृण्मयी म्हणते हळूच, "इथे कोणी नव्हतं म्हणून." तर लगेच हेमंत हात उगारत म्हणतो, "अगं मूर्ख मुली, माझे कपडे इथे वाळत घातले होते म्हणून मी तो पंखा सुरू ठेवला होता आणि हे बटाट्यासारखे डोळे दिलेत ना, त्याचा वापर करायचा ना जरा." असं सगळं हेमंत बोलतो बरं का. आणि मग म्हणतो, "हे बघ, हे बघ, हे घर आहे ना, हे घर माझं आहे, माझं. ही खोली आहे ना ती माझी आहे. मी या घरात काय हवं तेच करेन मी आणि सगळे पंखे सुरू ठेवीन किंवा सगळे दिवे लावून ठेवीन मी आणि तुला आगाऊपणा करायला कोणी सांगितला होता?" तर इथे मृण्मयी घाबरत अशी उभी राहिली आहे. तर "बोल आता पटापट, नाही तर देऊ का एक कानपट्टी?" असं म्हणून अंगावर जातो. तर मृण्मयी घाबरून तिथे टेबलावर बसते आणि म्हणते, "ते लाईट बिल जास्त येतं ना म्हणून मी पंखा बंद केला हो." तर हेमंत म्हणतो लगेच, "अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे तुझी आई लाईटचं बिल भरते आणि म्हणून तू बापाला ऐकवतेस चोंबडे." तर मृण्मयी नाही, नाही असं म्हणत असते. तर हेमंत पुढे म्हणतोय, "इथून पुढे हे बघ, माझ्या या खोलीतल्या कुठल्याही गोष्टीला हात लावलास ना तू, तर तुझी ही जी हाताची बोटं आहेत ना, ही बोटं आहेत ना, ती कापून टाकीन हां, कापून टाकीन, कापून टाकेन." असं म्हणतो बरं का आणि "कळलं?" असं पण विचारतो. तर बिचारी मृण्मयी तिथे घाबरून उभी आहे. तर हेमंत आता सांगतो, "आता तिला चल निघ." तरी मृण्मयी ते टेबल सारखं करत असते. तर हा जोरात ओरडतो परत, "निघ!" असं म्हणून. बिचारी मृण्मयी केवढी घाबरली धावत धावतच ती रूममधनं बाहेर येते. तर समीर तिच्याकडे बघून ना हसत असतो बरं का प्रेक्षकांनो. आणि मृण्मयीला रडत जाताना आता नाईकबाई तिथे येऊन बघतायत. प्रेक्षकांनो आता काय होईल बघूया आपण उद्याच्या भागामध्ये. तर प्रेक्षकांनो इकडे उद्याच्या भागामध्ये इकडे जेसीबी आलाय आणि अनधिकृत बांधकाम मोडण्यासाठी पाडण्यासाठी आलोय असं म्हणतोय. तर आता लाडबाई येऊन थांबवतायत, "थांबा" असं म्हणत. आणि हा हेमंत ना लाडबाईंना इथे पाया पड असं म्हणून सांगतोय नाईकबाईंना. तर लाडबाई शेवटी म्हणतायत की आता काहीही अडचण झाली तर आमच्या लाडक्या नाईकबाईंना न सांगता आमच्या लाडक्या लाडबाईंना सांगायचं. पण उद्याच्या भागामध्ये हेमंत इथे अजूनही शारदाचा काहीतरी छळ करणार आहे आणि तो नेमका कशासाठी, काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.